त्यामधली जी काही गोडंबी आहे तर त्या गोडंबीमध्ये तेलाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढेल, जेणेकरून आपलं जे काही बोंड आहे कापसाचं तर ते सुद्धा वजनदार त्या ठिकाणी होणार आहे। निश्चितपणे जे काही आपलं 10-12 क्विंटल जर होत असेल तर आपल्याला 20 क्विंटल कापूस मात्र झाल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, कापूस पिकाला 40 ते 50 दिवसाच्या दरम्यान दुसरा खताचा डोस देत असताना मुख्य खतासोबत आपल्याला एक खत आवर्जून मिक्स करायचा आहे। त्याचा फायदा असा होणार आहे शेतकरी बांधवांनो की आपल्या कापूस पिकाचा विकास चांगला होणार आहे। विकास चांगला होणार आहे म्हणजे काय होणार आहे की त्या ठिकाणी फुटव्यांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, त्या कापूस पिकाला जास्तीत जास्त पात्यांची संख्या त्या ठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। पात्यांची गळ त्या ठिकाणी पूर्णपणे थांबून जाणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जो काही कापूस लाल पिवळा आपला पडलेला असेल तर तो लाल पिवळा न पडता हिरवागार तजेलेदार कापूस आपला त्या ठिकाणी होणार आहे। एकंदरीत आपल्या कापूस पिकाची त्या ठिकाणी वाढ चांगली होईल। शेतकरी बांधवांनो, जे काही भविष्यामध्ये त्या ठिकाणी कैऱ्या लागत असतात तर कैऱ्यांची साईज त्या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळणार आहे। त्यामधली जी काही गोडंबी आहे तर त्या गोडंबीमध्ये तेलाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढेल, जेणेकरून आपलं जे काही बोंड आहे कापसाचं तर ते सुद्धा वजनदार त्या ठिकाणी होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, कोणत्या प्रकारचं खत आपल्याला मुख्य खतासोबत त्या ठिकाणी मिक्स करायचे आहे, त्याचे फायदे काय होणार आहे तर ते समजून घेण्यासाठी शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला कुठे स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। आणि अजून एक सूचना आहे शेतकरी बांधवांनो, जे काही सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि त्याच्या शेजारी जे काही 3 डॉट्स आहे म्हणजे 3 टिंबा आहे त्याला टच करायचं आहे आणि खाली पर्याय येतात तर त्यामध्ये हाईप चा एक बटन आहे तर ते हाईपच्या बटनाला मात्र नक्की क्लिक करा। याचा फायदा काय होतो की आपल्याला मोफत 700 गुण त्या ठिकाणी युट्यूब कडून मिळत असतात आणि याचा अर्थ की युट्यूब अनेक लोकांपर्यंत व्हिडिओ प्रदर्शित करतं। त्याचा फायदा असा की जास्तीत जास्त व्ह्यूज आम्हाला मिळतात। आमचं फक्त एकच म्हणणं असतं की जास्तीत जास्त व्ह्यूज आमच्या व्हिडिओला मिळावे, बाकी कोणताही प्रकारचा फायदा आमचा होत नाही। ना कंपन्या आम्हाला पैसे देतात ना कोणी आम्हाला पैसे देतं। तर शेतकरी बांधवांनो, आता आपण मुख्य मुद्द्यांवरती येणार आहोत की जे काही खत आपल्याला 40 ते 50 दिवसाच्या अंतरामध्ये या ठिकाणी द्यायचं आहे आपल्या कापूस पिकाला, तर मुख्य खतासोबत कोणत्या प्रकारचं खत आपल्याला मिक्स करायचं आहे, कोणत्या प्रकारचं खत मिक्स करण्याच्या अगोदर कोणत्या प्रकारचं खत आपल्याला त्या ठिकाणी मुख्य खत आपल्याला कापूस पिकाला द्यायचं आहे तर ते समजून घ्या। तर शेतकरी म्हणून आपल्याला यामध्ये मी तुम्हाला 3 पर्याय देणार आहे, त्यापैकी कोणताही एक मुख्य खत त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कापूस पिकाला टाकायचं आहे। यामध्ये पहिला जो काही पर्याय आहे शेतकरी बांधवांनो तो आहे की 10-26-26। दुसरा जो काही पर्याय आहे शेतकरी बांधवांनो तो आहे 12-32-16 आणि तिसरा जो काही पर्याय आहे शेतकरी बांधवांनो तो आहे 9-24-24। या तिन्ही पैकी कोणतंही एक खत आपल्याला निवडून साधारणतः 50 ते 70 किलो एवढं एका एकरामध्ये टाकून द्यायचं आहे। आता टाकत असताना या खतासोबत जे काही आपल्याला खत मिक्स करायचं आहे ते खत आहे शेतकरी बांधवांनो सूक्ष्म अन्नद्रव्य। सूक्ष्म अन्नद्रव्याची एक 25 किलोची किट आपल्याला त्या ठिकाणी या मुख्य खतासोबत टाकायची आहे, मिक्स करायची आहे आणि आपल्या कापूस पिकाला त्या ठिकाणी टाकून द्यायची आहे। तुम्हाला जर त्या ठिकाणी उकरून टाकून देता गेलं तर टाकून द्या, नसेल जमत तर त्या ठिकाणी पेरून द्या किंवा टाकून द्या, नंतर वखरणी करून घ्या, मातीआड खत करून घ्या, संपला विषय। तर शेतकरी बांधवांनो, आता हे जे काही खत आपण या मुख्य खतासोबत देणार आहेत तर याचे काय फायदे होणार आहेत मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, परंतु संदर्भासहित स्पष्टीकरण मी तुम्हाला देतो। त्यासाठी एक उदाहरण तुम्हाला समजून घ्यावं लागेल। शेतकरी बांधवांनो, सपोज आपण त्या ठिकाणी जेवण करतो आणि जेवण करत असताना मुख्य जे काही अन्न आहे आपलं ते म्हणजे भाजी आणि पोळी, म्हणजे भाजी भाकर आहेत नाही का शेतकरी बांधव। पण यासोबतच आपण सॅलडचं जर सेवन केलं म्हणजे काय की लिंबू असेल, पापड असेल, त्या ठिकाणी गाजर असेल, काकडी असेल, एखादं फळ असेल नाही का शेतकरी बांधवांनो, जर आपण याचं जर सेवन जर केलं मुख्य अन्नद्रव्यासोबत, मुख्य भोजनासोबत, तर याचा काय फायदा होतो की आपल्या शरीरामध्ये जे काही उणिवा भासत असतात तर त्याचं पूर्णतः निवारण होतं, तर त्या भरून त्या ठिकाणी निघतात। शेतकरी बांधवांनो, याचा फायदा काय की आपल्याला त्या ठिकाणी ताप येत असेल, थंडी वाजत असेल, कंबर दुखत असेल, डोकं दुखत असेल, पाठ दुखत असेल, जे काही अशक्तपणा असेल, तर जे काही व्याधी, जे काही रोग आपल्याला त्या ठिकाणी छोटे छोटे उद्भवतात तर हे मात्र आपल्याला होत नाही। याचा अर्थ असा होतो शेतकरी बांधवांनो, आपण रोगमुक्त होतो, रोग प्रतिकारक शक्ती आपल्या शरीरामधले वाढते, इम्युनिटी पॉवर त्या ठिकाणी वाढते आणि याचा अर्थ असा की त्या ठिकाणी आपण कोणतंही काम हे अगदी सहज करतो, कोणतंही असेल
शेतामध्ये खत द्यायचं असेल किंवा कोणतीही मशागत करायची असेल तर आपल्याला मात्र आळस येत नाही. अगदी या उदाहरणासारखं शेतकरी बांधून आपल्या कापूस पिकाचं सुद्धा सेमच तसं आहे. म्हणजे कसं की जर आपण या मुख्य खतासोबत जर त्या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य दिले, म्हणजे त्यामध्ये कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, बोरॉन असेल, झिंक असेल, जे काही असेल, सल्फर असेल, हे सगळे घटक त्यामध्ये असतात. जे काही मी सांगितलं काकडी, गाजर, मुळा, लिंबू, पापड, जे काही असेल, म्हणजे जे काही आपल्या सॅलड मध्ये मिळतं ते पूर्ण आपल्याला या सूक्ष्म अन्नद्रव्यातून या आपल्याला मुख्य अन्नद्रव्यासोबत ते दिले जाणार आहे. म्हणजे त्यामध्ये नत्र मुख्य अन्नद्रव्यामध्ये आपल्याला मिळतं, स्फुरदही मिळतं, पालाशही मिळतं. नत्र काय करतं की आपल्या कापूस पिकामध्ये हिरवेगारपणा त्या ठिकाणी टिकवून ठेवतं. जे काही स्फुरद आहे ते स्फुरद म्हणजे आपल्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त ब्रँचेस वाढवण्याचं काम करतं, जास्तीत जास्त फुटवे वाढवण्याचं काम करतं आणि शेतकरी पण जास्तीत जास्त पाते धारण आपल्या कापूस पिकाला होते. आणि जे काही पोटॅश आपल्याला त्या ठिकाणी मिळतो, या पोटॅशचा काय फायदा होतो की आपल्या झाडाची रोग प्रतिकारक शक्ती चांगली ते पोटॅश टिकवून ठेवतं. कापूस पिकाला त्या ठिकाणी मजबूतीकरण करण्याचं ते काम करतं. जे काही साल आहे त्या साल चांगली मजबूत बनते. निश्चितच शेतकरी बांधवांनो, जे काही पुढे भविष्यामध्ये कैरींची साईज असेल, पात्यांची साईज असेल तर ते निश्चितपणे चांगली या पोटॅशमुळे होत असते. त्यामुळे निश्चितच आपण या मुख्य खतासोबत जर हे सूक्ष्म अन्नद्रव्य जर दिले तर याचा फायदा मी तुम्हाला सांगितला की पातेगळ थांबते, त्या ठिकाणी ब्रँचेस जास्त प्रमाणामध्ये निघतात, त्या ठिकाणी जे काही कैरी आहे त्या कैऱ्यांची साईज त्या ठिकाणी वाढली जाते. रस शोषण करणारे जे काही कीड आहे त्या किडींचा प्रादुर्भाव सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये येतो. निश्चितच शेतकरी बनून आपला जो काही कापूस पीक आहे तो सदाहरित असतो, तजेलेदार असतो, हिरवागार त्या ठिकाणी असतो. वाढ जर थांबली असेल तर वाढही आपल्या कापूस पिकाची चांगली होत असते. त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधून आपल्याला काय करायचे की दुसरं जे काही खत व्यवस्थापन आपण करणार आहोत तर आपल्याला मुख्य खतासोबत हे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्याची जी काही किट आहे ती आवर्जून आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये देऊन घ्यायची आहे. शेतकरी बांधून याचा फायदा बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला झालेला पाहायला मिळणार आहे, जो की उत्पादन वाढीवर त्याचा परिणाम तुम्हाला दिसणारच आहे. निश्चितपणे जे काही आपलं 10-12 क्विंटल जर होत असेल तर आपल्याला 20 क्विंटल कापूस मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी बांधवांनो, माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.